नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे वाजलेले आहेत 10 मिनिटं कमी आहे. ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर केतकी आलेली आहे स्कूलमधून आणि तिचं जेवण चालू आहे. डबा थोडासा उरला आहे तिचा, त्यामुळे ती डबा खाते. आणि आता मी किचनमध्ये आलेले आहे आणि किचनमध्ये मी आत्ताच रेसिपी बनवली, खोबरं, तीळ आणि शेंगदाण्याची चटणी. तर त्यामुळे आता ओट्यावरती तुम्ही बघू शकता सगळा पसारा झालेला आहे. तर आता हा पसारा वगैरे सगळं मी आवरून घेते. आणि इथे गॅलरीमध्ये शेंगदाणे, तीळ आणि खोबरं उन्हामध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याला ऊन दिल्यामुळे खोबरं, शेंगदाणे छान असं टिकलं जातं आणि तीळ पण थोडेसे गरम होतात. तर आता इथे केतकी बघत बसलेली आहे भारती सिंगचा ब्लॉग. केतू, आजचा दिवस कसा गेला? छान होता. आमचं ना 31 आणि 30ला प्रोग्राम आहे. स्कूलचं सिल्वर जुबली आहे. अच्छा. तर त्यामध्ये मी आणि माझी एक फ्रेंड गाठी करणार आहे. ओके. तर मग त्याची आज प्रॅक्टिस होती. अच्छा. मी स्कूलमध्ये तलवार घेऊन गेली. हां, तू सकाळी सांगितलेलंच मला. पण आता एवढ्या दिवसात होईल तुमची प्रॅक्टिस? हो. बरं. तर काय काय करणार आहे? तलवार आणि लाठी. बरं, मग किती वेळ द्यायचा तुम्हाला प्रॅक्टिस करायला? 5-6 मिनिटं. प्रॅक्टिस करायला फक्त 5-6 मिनिटं देते? सॉरी, प्रॅक्टिस नाही. हां. जो मेन परफॉर्मन्स आहे तो 5-6 मिनिटात करायचा आहे. परफॉर्मन्स प्रॅक्टिसला 2 लेक्चर. अच्छा. सकाळी का? नाही, मग आज तर आमचे लास्टचे 2 लेक्चर घेतले. उद्या सकाळी होणार आहे. अच्छा. सकाळचे 2. मग आता दमत असेल चांगलीच. ठीक आहे. तर एक आठवड्याच आहे म्हणा. एक आठवड्याच आहे ना का? 4-5 दिवसच येत वाटतं आता. एक आठवडा पण नाही, आजपासून सुरू केले ना. 26 जानेवारी आणि 31 डिसेंबरला पण करणार आहे? नाही, फक्त 30ला करणार आहे. 30ला करणार आहे, 26 जानेवारी नाही. ओके, मग आहे वेळ तुला. चल, मग झालं खाऊन? हो. तर आता मी कढीपत्ता आणि कोथिंबीर निवडते, कारण काल महेश यांनी भरपूर कढीपत्ता आणलेला आहे. या मिरच्या ज्या आहेत त्यांची देठं पण मला काढायची आहे. तर आता पटापट आधी पहिले कोथिंबीर निवडून घेते. काल कोथिंबीरी देताना त्याने कढीपत्ता पण सोबत दिलाय आणि त्याने महेश यांनी दुसरा कढीपत्तासुद्धा स्पेशली आणलेला आहे. तर भरपूर आता कढीपत्ता आहे. आता विचार करते की कढीपत्त्याची चटणी करावी. बघूया आता कसा वेळ मिळेल तसा. आणि आता मी पटपट आता हे अशा पद्धतीने मी थोडी देठंसुद्धा थोडी घ्यायची. तर आता मी या डब्यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर निवडून ठेवलेली ती आता भरून ठेवते. आता आपण याला झाकून लावून ठेवायचं आणि आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते. तर आता कढीपत्ता पण काढून घेते. कढीपत्त्याची पानं काढून झालेली आहेत. आता मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता या हिरव्या मिरच्यांची जी देठं आहेत ती देठं सगळी काढून घेते. हिरव्या मिरचीची देठं जर का आपण काढून घेतली आणि त्याला स्टोअर केलं तर ती व्यवस्थित टिकतात, चांगली राहतात. साधारण 1 ते 2 आठवडे या मिरच्या छान राहतात. तर आता ह्या सर्व मी निवडून घेते. तर इथे आपला कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांची जी देठं आहेत त्याचा जो कचरा तयार झालेला आहे, हा कचरा मी फेकून न देता
एका माठामध्ये ठेवते किंवा एका डस्टबिनमध्ये ठेवते आणि त्यामध्ये माती मिक्स करून त्यापासून कंपोस्ट तयार करते. तर आता मी वेदासाठी तांदूळ लावते आणि सोया लावते कुकरला. राईस आणि सोया मी लावलेले आहेत कुकरला. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की दोन्ही गॅस मी बंद करणार आहे. तर इथे दोन्ही कुकर झालेले आहेत आणि सोयाच्या कुकरमधून बघितलं तर भरपूर असा फेस येतो आणि त्यामुळे पूर्ण शेगडी आपली खराब होते. तर रोज मला शेगडी काही करून स्वच्छ धुवावी लागते. तर आता संध्याकाळी मी स्वयंपाक झाल्यानंतर ही शेगडी व्यवस्थित घासून घेते मी आणि आता फक्त मी हे पुसून घेते बाजूचं. तर इथे जी बाजूला जे उडालेत शिंतोडे सगळे पुसून घेते मी. आणि वायपरच्या साहाय्याने हे जे पाणी आहे निघालेलं ते सगळं असं काढायचं. म्हणजे पटकन सुटतंय. तर तुम्ही इथे बघू शकता झटपट असं मी हे क्लीन केलेलं आहे. पोटा एकदम व्यवस्थित झालेला आहे. तर आता घड्याळात वाजलेले आहेत 6:15 आणि आता मी आणि केतकी निघालेलो आहेत मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये आता आम्हाला काही थोडीशी खरेदी करायची आहे. तर ती खरेदी काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दिसेलच. तर आज केतकीसोबत आहे तर शूट पण घेईल ती. तर चला. मैडम बहुत है। क्या बोला? 2500 रुपये। हेवी आहे ना? हेवी आहे हे हेवी आहे इससे. मी आणि केतकी आता घरी आलेलो आहोत आणि मार्केटमधून काय आणलं ते तुम्हाला दाखवते. तर आज मार्केटमधून मी हे मल्टीपर्पज कढाई आणलेली आहे. यामध्ये इडली पात्र आहे, ढोकळा पात्र आहे आणि मिनी इडली आहे. तर अशा पद्धतीचं मल्टीपर्पज असलेली ही कढाई आहे. तर उद्या मी ही वापरणार आहे आणि उद्या मी यूज करेन तेव्हा तुम्हाला मी ह्याचा रिव्ह्यू देईन. त्यानंतर आता येताना मी मार्केटमधून 2 किलो टॅमॅटो आणले. हे टॅमॅटो मला स्वस्त मिळाली म्हणून घेतली. त्यानंतर बोरं घेतली, पालक आणि मेथी एवढ्याच भाज्या घेऊन आलेली आहे. तर इथे किचनमध्ये केतकी पपई कट करते आणि पपईसुद्धा आम्ही येताना आणली होती. केतकीला पपई खायला खूप आवडते. तर आता ती कट करते. तिला भूक लागली आहे त्यामुळे आता ती जरा फ्रूट खाणार आहे. आता मी स्वयंपाक करणार आहे आणि आज दुपारी मी इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती. तर ते सुद्धा मला ग्राइंड करायचं आहे पण मी ते 10:30ला ग्राइंड करणार आहे. आता सुरुवातीला आता मी पटपट स्वयंपाक आवरून घेते. मेथी किंवा पालक यापैकी काहीतरी करायचं आहे मला. तर चला आधी मी स्वयंपाक करून घेते. आणि काय केतू भाऊ गोड आहे का? पहिले तू घाल तोंडामध्ये. कसं आहे? गोड आहे? जास्त पिकले त्यामुळे जास्त गोड लागते. छान आहे. बस झालं एवढेच तुला.
हा ते बाकीचे नंतर कट करूया. हे कापते पप्पा. छान आहे ग, हम्म. मस्त. तर आता रात्रीचे 8 वाजलेले आहे. पाणीसुद्धा आलेलं आहे. साईड बाय साईड पाणी वगैरे भरते आणि आता मी इथे कणिक मळून घेते. गॅसवरती कुकर लावलेला आहे आणि कुकरमध्ये मी पालक आणि मेथी मिक्स आणि त्यामध्ये थोडीशी तूर डाळ घालून त्याची आमटी बनवणार आहे. तर इथे माझी कणिकसुद्धा मळून झालेली आहे. तर कणिक पूर्ण मळून झाल्यानंतर मी थोडंसं त्याला तेल लावून घेते आणि तेल लावून छान असं मळून घेते. तर नेहमीच मी अशा पद्धतीने कणिक मळून घेते. बरेच जण कणकेच्या पिठामध्ये थोडंसं तेल घालतात आणि अशा पद्धतीने कणिक मळून घेतात. परंतु मी नेहमीच पूर्ण कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं वरतून तेल लावते. तर आता छान सॉफ्ट अशी ही कणिक तयार झालेली आहे. आता कणिक मळून झाल्यानंतर मी इथे थोडंसं पीठ चाळून घेते. आता कणिक बाजूला ठेवून देते आणि दुसरं काम करायचं आहे मला. ते म्हणजे सकाळी मी शेंगदाणा, तीळ आणि खोबऱ्याची जी चटणी केली होती ती चटणी मला भरून ठेवायची होती. तर इथे मी आता या बरणीमध्ये ही सर्व चटणी भरून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व चटणी मी एका बरणीमध्ये भरून घेतलेली आहे. आता ही 2 आठवडाभर आम्हाला ही चटणी पुरेल. जेवताना तोंडी लावताना किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता. आता इथे महेश गुरव आलेले आहेत आणि आता त्यांना मी चहा गरम करून देते. महेश यांना ऑफिसमधून आल्यानंतर चहा लागतो. दररोज मी चहा देते, परंतु कधीकधी 9:30 किंवा 9:45 झाले असतील तर मी चहा नाही करत, कारण बराच वेळ झालेला असतो. इथे केतकीचं जेवण झालं होतं, कारण केतकीने दुपारी बनवलेले बटाटा पराठाच खाऊन घेतले. कारण दुपारी आल्यावरती तिला खूप कंटाळा आलेला. टिफिन खाल्ल्यानंतर तिने थोडा वेळ अभ्यास केला आणि झोपून घेतलं. आज ती क्लासलासुद्धा गेली नाही, कारण खूप दमली होती. त्यामुळे आज मी तिला काही क्लासला जाण्यासाठी आग्रह केला नाही आणि त्यामुळे तिने बटाटा पराठा खाल्लाच नाही आणि ते आता ती खात होती. तिचं खाऊन झालेलं आहे, त्यामुळे आता मी आणि महेश गुरवच जेवणार आहे. तर आता पटपट चपात्या लाटून घेते. तर आता माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आता मी महेश जेवून घेतो. केतकी जेवलेली आहे. तर चला मी ताट वाढते आता त्यांना. तर इथे पालक आणि मेथी मिक्स डाळ घालून केलेली आमटी आहे. त्यानंतर इथे चपाती बनवलेली आहे. तर महेश यांचं इथे ताट तयार केलेलं आहे. आता मी त्यांना जेवायला देते. तर आता 10:30 वाजलेले आहेत आणि आता मला मिक्सरमधून तांदूळ आणि डाळ वाटून घ्यायचं आहे. तर आता ते सर्व करायचं आहे आणि आता मी व्हिडिओचं इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.